डिलिव्हरीनंतर काय खावं, काय टाळावं, जुनी बंधनं वर्सेस सायन्स, न्यू मॉम डाएट ट्रुथ या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. डिलिव्हरी झाल्यानंतर हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस, हे पचणार नाही, बाळाला गॅस होईल किंवा बाळच तुझ्यामुळे रडते, हे वाक्य आपण सगळ्यांनी ऐकलं आहे ना? मीही ऐकलं आहे आणि यापुढेही काहींना हे ऐकावं लागणार आहे. पण कधी विचार केला आहे का, ही बंधनं खरंच सायन्सवरती आधारित आहेत की पिढ्यानपिढ्या चालत आलेली समजुती आहेत फक्त? तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आज आपण बोलणार आहोत डिलिव्हरीनंतरच्या पूर्ण आहाराबद्दलचं खरं सत्य. तर नमस्कार मम्मीज, मी आहे 4 महिन्याच्या मुलाची आई आणि माझ्या चॅनलवरती आपण बेबी केअर, न्यू मॉम केअर आणि आई व बाळाच्या आरोग्याबद्दल सोप्या भाषेत बोलतच असतो आणि माझाही काही एक्सपिरियन्स मी ते शेअर केलेला आहे. आजचा विषय हा खूपच महत्त्वाचा आहे, कारण चुकीचा आहार आईच्या आरोग्यावरती आणि दुधावरती थेट परिणाम करतो. आधीच्या काळात बंधनं का होती? तर पूर्वीच्या काळात डिलिव्हरी घरीच व्हायची, ऑपरेशन देखील कमी असायचे आणि मेडिकल सुविधाही मर्यादितच होत्या. म्हणून आईचं शरीर खूप कमजोर आहे असं मानून तिला हलका आहार, कमी आणि साधं अन्न दिलं जायचं. त्यामध्ये काय काय होतं तर पातळ वरण किंवा भाकरी, फळं द्यायची नाहीत किंवा थंड पदार्थ अवॉइड केले जायचे, मसालेदार पदार्थ देत नव्हते, दूध कमी द्यायचे. त्या काळात हेतू वाईट नव्हता, पण माहिती मात्र अपुरी होती. पण आज सायन्स काय सांगते? तर सायन्स सांगते डिलिव्हरीनंतर आईचं शरीर कमजोर नसतं, तर ते रिकव्हरी मोडमध्ये असतं. तर डिलिव्हरीनंतर शरीर हे जखमा भरून काढत असतं, हॉर्मोन्स बदलत असतात, रोज दूध तयार होतं, झोप कमी असते आणि थकवा जास्त असतो. आणि या सगळ्यासाठी आईला लागतो जास्त आणि योग्य असा तो आहार. न्यू मॉमला कोणते न्यूट्रिएंट्स हवे असतात? ते एक म्हणजे प्रोटीन. प्रोटीनमुळे जखमा लवकर भरतात, ताकद येते आणि दूध तयार होण्यास मदत होते. मग प्रोटीनमध्ये काय काय येतं तर डाळी, कडधान्य, दूध, दही, पनीर हे सगळं योग्य प्रमाणात चालतं. दुसरं आहे आयर्न. त्या डिलिव्हरीमध्ये रक्तस्राव खूप होतं, म्हणून आयर्न खूप आवश्यक असतं. पालक, मेथी, बीट, डाळी हे सर्व खाणं गरजेचं असतं. तिसरं आहे कॅल्शियम. आईचं दूध हे बाळासाठी बनलेलं असतं, त्यामुळे आईच्याही शरीरातलं कॅल्शियम बाळाकडे जात असतं, त्यामुळे कॅल्शियम कमी होतं. त्यामुळे आईने दूध, दही, ताक न घेतल्यास आईच्या हाडांवरती परिणाम होतो आणि याचाच परिणाम उतरत्या वयात देखील आपणास बघायला मिळतो. मग फळं आणि भाज्या चालतात का? हा मोठा प्रश्न उभा राहतो. तर खूप जण म्हणतात की फळं खाल्ली तर बाळाला गॅस होईल, पण सायन्स काय सांगते? आई जे खाते ते थेट बाळाच्या पोटात जात नाही. आईचं दूध हे फक्त न्यूट्रिएंट्स घेऊन जातं, बाळाचा गॅस घेऊन जात नाही. फक्त एक नियम, नवीन पदार्थ हळूहळू सुरू करा आणि बाळाच्या रिॲक्शन बघा. सायन्ससुद्धा म्हणते की सगळं खा पण समजून घ्या. तर कोणत्या कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात? फार तेलकट पदार्थ, फार मसालेदार पदार्थ, जंक फूड आणि जास्त साखर हे पदार्थ आपल्याला पूर्णपणे काही दिवसांसाठी तरी अवॉइड करायचे आहेत, कारण हे आईच्या पचनावरती आणि दुधाच्या गुणवत्तेवरती परिणाम करतात. तर नवीन आई शारीरिक आणि मानसिक दोन्ही थकलेली असते. जर तिला हे खाऊ नको, हे चुकीचं आहे, तुझ्यामुळे बाळाला त्रास होतो असं सतत जर ऐकायला मिळालं तर तिचा आत्मविश्वास हा कमी होतो. आई निरोगी असेल तरच बाळ निरोगी राहतं. आपल्या मोठ्यांचा अनुभव अमूल्य आहे, पण आज आपल्या हातात आहे डॉक्टर्स, न्यूट्रिशन आणि सायन्स. दोन्हीचा समतोल साधणं हेच खरं शहाणपण आहे. जर व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. नवीन आईसोबत मी माहिती पोचवली पाहिजे म्हणून शेअर करा आणि अशाच खऱ्या, सोप्या, सायन्स बेस्ड बेबी केअर टिप्ससाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की डिलिव्हरीनंतर तुम्हाला कोणती बंधनं सगळ्यात जास्त ऐकायला मिळाली होती. थँक्यू सो मच.